श्रीकृष्ण नमः. आज गोविंद प्रभूचा प्रकट दिन असल्यामुळे मी तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगते. गोविंद प्रभूचा जन्म हा रुद्रपूर या ठिकाणी झालेला आहे. रुद्रपूर या ठिकाणी गोविंद प्रभूचा राजमठ असे म्हणतात. मानभाव पंथाची ही काशी आहे. इथे बरेच ठिकाणचे लोक दूरदूरून स्थान दर्शन घेण्यासाठी येत असतात. आणि गोविंद प्रभूचं शरीर सुंडोल आहे आणि दाढी आहे आणि डोक्यावर बुचडा आहे आणि धोतर वगैरे घातलेलं आहे आणि गळ्यामध्ये जानवे आहे. त्यांचा जन्म ब्राह्मणाच्या दाम्पत्याच्या घरी झालेला आहे आणि त्यांच्या आईवडिलांना खूप दिवसापासून मूलबाळ होत नव्हते आणि ते वाचत नव्हते. त्याच्यामुळे त्यांचं नाव गुंडमराऊ ठेवलेलं आहे. गुंडमराऊ म्हणजेच दगड. गोविंद प्रभूंनी प्रत्येकाच्या घरी जाऊन भाकरी भाजी खाल्लेली आहे. प्रत्येकाच्या घरी आरोग्य केलेली आहे. गोविंद प्रभू सासूर आणि सुनेचा सासरवास कमी केलेला आहे. रुद्रपूरला 2 विहिरी आहेत. इकडून सासरची विहीर आहे आणि तिकडून सुनेची विहीर आहे. आणि गोविंद प्रभूंनी 18व्या वर्षापर्यंत भक्तीचं हे शिक्षण घेतलेलं आहे. ज्ञानाचं शिक्षण घेतलेलं आहे. ते एवढे हुशार होते की त्यांना एकदा जर सांगितलं तर त्यांना पाठ व्हायचं आणि त्यांच्या मित्रांना महिना लागायचा, कमीत कमी वर्षभरही लागायचं तरी त्यांना पाठ व्हायचं नाही. मग सगळ्यांना कळालं की बाबा हा साधासुद्धा माणूस नसून ईश्वर आहे. गोविंद प्रभू बोरं खाल्ले, त्यांनी फळं खाल्ले, सगळे पदार्थ खाल्ले आणि प्रत्येकाच्या घरी गोरगरिबाच्या घरीसुद्धा त्यांनी जेवण केलेलं आहे. आणि गोविंद प्रभू जेव्हा आरोपणा करायचे तेव्हा ते जे त्यांना हे करायचे ना, म्हणजे भक्ती श्रद्धा भाव ठेवायचे, त्यांच्या घरी गरीब जरी असलं तरी गोविंद प्रभू प्रत्यक्ष जाऊन जेवण करायचे. सगळीकडे जेवायचे. भाकरी असेल तर खायचे, धिरडे असेल तर खायचे, जे असेल ते खायचे. प्रत्येकाच्या घरोघरी जायचे. त्यांना ज्यांनी भक्ती केली त्यांना ते माणसं खूप आवडायचे आणि त्याचं सौंदर्य पाहण्यासाठी दुरून दुरून लोक गोविंद प्रभूला यायचे. आणि गोविंद प्रभूचा अवतार हा 5 ठिकाणी झाला असं म्हणतात. माहूरला आणि रुद्रपूरला राजमठ आहे त्याच्यामुळे. आणि त्यांचं तर एवढे स्थानं आहेत की खूपच स्थानं आहेत रुद्रपूरला. आणि गोविंद प्रभू हे त्यांच्या आईचं नाव, वडिलाचं नाव अनंत होतं आणि त्यांच्या आईचं नाव जनकाईसा होतं. आणि गोविंद प्रभू हे शिक्षणासाठी बऱ्याच ठिकाणी गेले होते. असे माहूरलाही बी त्यांचा पंचावतार झाला असं म्हणतात. गोविंद प्रभू की जय.